संपूर्ण असलेल्या भारताच्या इतिहासाला सुवर्ण अक्षराने आपल्या मृत्यूने आणि आपल्या असलेल्या बलिदानाने कायमचा अमर केलेला आहे हा तालुका, तो खेड राजगुरुनगरचा तालुका आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे। राजगुरू शिवराम हरी राजगुरूंच्या स्मृतीला अभिवादन करतो। आदरणीय आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झालंय। खेड नंतर आज आपल्या चाकण या दोन्ही नगरपंचायतवर, नगर परिषदवर शिवसेनेचा भगवा फडकला आणि त्या भगव्याचे मानकरी तुम्ही सगळेजण झाला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ही दमदार कामगिरी स्वर्गीय आमदार आमचे मित्र आदरणीय गोरे साहेब गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने अर्थात मनीषाताईला उमेदवारी पक्षाने जाहीर केली। इथे आमचे सहकारी मित्र मंगेशराव यांना खेडची उमेदवारी जाहीर झाली आणि या दोन्ही उमेदवारीच्या बाबतीतली चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चालू असताना आंबेगाव मध्ये देखील सुद्धा गांजाळे परिवार असेल किंवा जुन्नरचा आमचा कांजाळे परिवार असेल, या चारही तिकडीच्या बाबतीमध्ये जे सहकार्य करत असताना आदरणीय भगवानराव असतील, अतुलजी देशमुख असतील, नितीनजी गोरे साहेब असतील, या तिघांनी मिळून या दोन्ही असलेल्या महत्वाच्या शहराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। रामभाई रेपाळे, विकासजी आणि आम्ही सगळी मंडळी या प्रयत्नामध्ये होतो की शिवसेनेची ताकद आणि शिवसेनेचा भगवा हा हुतात्म्याच्या नगरीमध्ये उंच गेला पाहिजे आणि चमत्कार केला राजगुरुनगर आणि चाकणच्या नगरीमध्ये आणि हा आम्हाला दैदिप्यमान विजय आपण सर्वांनी मिळवून दिला। हा विजय खरं सर्वांच्या स्मरणात राहणारा विजय आहे। आज ज्या मतदारसंघामध्ये खरं तर या ग्रामीण मध्ये जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ पाहते, याच्यामध्ये विशेषतः या भागामध्ये आमचे मित्र सन्माननीय गणेश भाऊ थिगळे यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये असे अनेक सहकारी आमचे आज जिल्हा परिषदला सामोरं जात आहे शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर। परंतु गणेश भाऊचं राजगुरुनगर बँकेतलं काम, त्यांनी लावलेली शिस्त, सहकारामध्ये त्यांचा असलेला अभ्यास आणि आज सर्वसामान्य जनतेतून आणि शेतकऱ्यांचा मुलगा या नात्याने मिळालेली ही जी उमेदवारी आहे, ही उमेदवारी पैशावाल्याच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब नेहमी सांगत आलेले आहे। त्यांचा एक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये, अभी राजा का बेटा राजा नहीं होगा, अभी राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो राजा होगा। त्यामुळे गणेश थिगळे आज मला सांगावंसं वाटतं, गणेशराव थिगळे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समोरचे उमेदवार भाई प्रचंड पैसा चालू आहे, प्रचंड पैशाचा ओघ। मला हे कळत नाही की हा पैसा म्हणजे सर्वस्व आहे का? काय विचारधारा, काही जबाबदारी, काही सुखदुःख, माणसाच्या प्रती तुमच्या भावना, असलेल्या संकटाशी तुम्ही केलेली मदत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही 8 कोटी खर्च करतोय, आम्ही 10 कोटी खर्च करतोय, आम्ही 20 कोटी खर्च करतोय, आम्ही मोठा देवीला महिलांना घेऊन चाललोय, आम्ही वणीच्या देवीला महिलांना घेऊन चाललोय, आज आम्ही महाकालची यात्रा करतोय। मला असं वाटतं जेवढ्या काही महिला यात्रा करून आलेल्या असतील, या सावित्रीच्या लेकी आहेत, त्या ठिकाणी त्या मोठा देवी असेल, वणीची देवी असेल, एकविरा असेल, किंबहुना उज्जैनचा महाकाल असेल, आपण तिथे जाऊन एक गोष्ट सांगितली पाहिजे। तुकाराम महाराजांचं एक भाकीत आहे, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सायज, जो सत्य कर्म करेल त्याच्या पाठीमागे माझ्या सावित्रीच्या लेकी उभ्या राहतील। हा विश्वास निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माता भगिनीच्या चरणी वाहतो। हा विश्वास सर्व गेलं तरी चालेल, पण महाराष्ट्राचा विश्वास जाता कामा नये। गोरगरीब जनतेचा विश्वास, सर्वसामान्य जनतेमधली असलेली आपल्या सर्वांची कामाची पोच पावती। काय म्हणायचे बाळासाहेब, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। समाजकारणाचा वसा निवाडसा आहे,
एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे, बिबट्याचे हल्ले झाले, लागोपाठ 1 महिन्यामध्ये 3 लहान लहान मुलं घरातले गेले. हातातलं काम सोडलं. अतिशय धीम्या आवाजात मला रात्री 1:30 वाजता फोन आला, अरे शरद काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, एवढं बिबट्याचं संकट, लहान लहान मुलं मारतायत. मी माझं सगळं काम बंद ठेवतोय. उद्याच्या उद्या मी ज्यावेळेला चाकणला येतोय अतुल देशमुख यांच्या प्रवेशाला, त्यावेळेला त्या दौऱ्यामध्ये मला शिरूरला जायचं आहे. शिरूरला आले, 2 किलोमीटर चालायला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो रस्ता नव्हता, शेतात चालत गेले. ही काय अभिमानाची बाब नाही, पण कर्तव्य काय असतं. या राज्यात अनेक लोक आहेत, सत्तेत सुद्धा सहभागी आहे, मी त्यांना नाव ठेवत नाही. परंतु या सगळ्यांच्या आधी महिलेच्या डोळ्यातलं, मातेच्या डोळ्यातलं पाणी बघून तिचे अश्रू पुसायला त्यांच्या दरवाजामध्ये जमिनीवर बसून त्याचे डोळे पुसताना एकमेव नेता एकनाथजी शिंदे साहेब आहेत, हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. काय म्हणायचे छत्रपती शिवराय, माझ्या शेतकऱ्यांच्या, रयतेच्या शेतमालाला किंबहुना त्यांच्या असलेल्या शेतातल्या मालाला, देठाला आम्ही हात लावून देणार नाही. काय जबाबदारी होती, काय कर्तव्य होतं आमच्या शिवरायांचं. आणि त्या शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षाची संघटना उभी केली गेली. अनेक हालापेक्षा, अनेक कष्ट. खर तर एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये आम्ही जेवढा अनुभव घेतला ह्या महाराष्ट्राच्या जनतेने, मुख्यमंत्री तर खूप झाले, सर्वांनी कामं केली, परंतु जनतेच्या हृदयाला समजून घेणारा एकच हृदय सम्राट आहे, त्यांचं नाव आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. ही जिल्हा परिषद पंचायत समिती माझ्या मायबाप जनतेला फार महत्वाची आहे. पैशाच्या जोरावर तुमचा स्वाभिमान जाता कामा नये, पैशाच्या जोरावर आमच्या मतांची किंमत होता कामा नये. ज्या माणसाचं काम आहे, आमच्याकडे तो श्रीनाथ लांडे म्हणून एक आहे ना, श्रीनाथ लांडे हातुलची, आलाय का, गरीब पोरगा आहे, गरीब भाई. हा मुलगा गेले 7-8 वर्ष स्वतःच्या आयुष्याची त्यांनी माती केली आणि त्याच्या पुढे भलाढ्य लोक पैशाचा काय चाललाय, नाच चाललाय. पण मी भीमाशंकरच्या साक्षीला सांगतो, जर परमेश्वर असेल तर या भूमीमध्ये या मुलाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास मला द्यायचा आहे. स्वराज्याला विश्वासच होता. येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, अहो मला सांगा, या सर्वांनी फक्त शिवरायांच्या एका शब्दासाठी आपलं स्वतःच आयुष्य घालवलं. होय, ही शिवसेना आहे, ही शिवसेना त्यागातून घडलेली आहे. हे ज्वाजाल्य असलेल्या सर्वसामान्याचा प्रेम घेऊन चालणारी संघटना शिवसेना आमची आई आहे. शिवसेनेला जपणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. 24 तासापैकी 20-21 तास काम करताना आणि मुख्यमंत्री असताना खरं तर वर्षा बंगल्याचे दरवाजे कधी सर्वसामान्याला उघडे नव्हते. आम्ही डोळ्यांनी पाहिले, साक्षीला आहे सगळे. हे व्यासपीठाचे सर्व नेते मंडळी हे सर्व साक्षीला आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या चांदापासून बांधापर्यंत प्रत्येक शेतकरी, गोरगरीब जनता, कामगार, महिला या सगळ्या महाराष्ट्राच्या मातीतून ज्या वेळेला वर्षा बंगल्यावर आल्या, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की ही जनतेची तिजोरी आहे, कितीही पैसा गेला तरी चालेल, पण विनमुख एकही अन्नाचा दाना न खाता मी एकही माता भगिनीला आणि शेतकऱ्याला पाठीमागे पाठवणार नाही. हे सांगणारे कोण आहेत, तर ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मला सांगा, काय भावना आहे हो, कशाचं धोतं काय, सरकार कुणासाठी आहे, जनता, शेतकरी, सर्वसामान्य, अबला, महिला या सर्व लोकांसाठी. आणि म्हणून ही जिल्हा परिषद पंचायत समिती अतिशय महत्वाची आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदच्या 100 पैकी जो काही समजा 1200 कोटीचा फंड येतो दरवर्षी, मुंबई नंतर सगळ्यात मोठी आर्थिक जर कुठली राजधानी असेल, पहिली आर्थिक राजधानी मुंबई आणि दुसरी पुणा. या पुण्याच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही चमत्कार केला, या उत्तरेच्या पुण्याला सर्व तुम्ही भगवा फडकून दिला. उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तिकडे 65% फंड खर्च होतोय. बारामती, इंदापूर 65%, म्हणजे 1 रुपयापैकी 65 रुपये तिकडे, 100 रुपयापैकी 65 रुपये तिकडे
आणि 35 रुपयामध्ये बाकीचे आपले हे सगळे 10 तालुके. हा अन्याय आहे की नाही? काय वाटतं आपल्याला? हा अन्याय आहे. हा अन्याय जर आपल्याला बाजूला करायचा असेल तर माझ्या मायबाप जनतेला विनंती करायची आहे, या येत्या निवडणुकीमध्ये उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण सर्वांनी साहेबांना विश्वास द्या. जेवढे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, जेवढ्या पंचायत समितीचे आपले उमेदवार आहेत, या सर्वांना आपण विक्रमी मताधिक्याने निवडून द्या. आणि मी आपल्याला अभिवचन देतो, मी सतत आपल्यामध्ये आहे. माझं प्रत्येक पाऊल जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी पडत आहे. सर्वसामान्य जनतेची दुःख आम्ही जाणणारी मंडळी आहे. मी आपल्याला सांगतो, इथे शिवसेना सचिव रामबाई असतील, विकासराव असतील आणि आमचे सगळे सहकारी, आता अतुल भाऊ असतील, आमचे नितीनराव असतील, भगवानराव असतील, आपण भरभक्कम पद्धतीची ताकद उभी करू. पण भविष्यामध्ये जर आपल्याला या जिल्हा परिषदेचा शिवसेनेचा भगवा फडकायला मिळाला तर एकनाथजी शिंदे साहेब आपलं पांघरूण आहे, आपल्यावरची माया आहे. आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या तालुक्याला निधी कमी पडून देणार नाही, हा विश्वास मला खेडकरांना द्यायचा आहे. हा विश्वास देण्यासाठी आमची शिवसेना उभी आहे. अधिकचं काही बोलत नाही. साहेबाला हे प्रचार सभा आठवण मुंबईच्या दिशेने निघायचे आहेत. साहेबांचं पाऊल पहिला आज जुन्नरला आलं, शिवभूमीला, नंतर आंबेगाव तालुका, आंबेगाव शिरूर आणि आता खेड. ज्या विश्वासाने ते आलेत, ज्या विश्वासाने तुमच्याकडे ते मतदानाचा अधिकार मागतायत, तो विश्वास मात्र या असल्या हुतात्म्याच्या नगरीने पूर्ण केला पाहिजे आणि तो मतांच्या रूपाने तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. अशा पद्धतीची नम्र प्रार्थना करतो. अधिकचं काही न बोलता शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करा अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी घोषणा देतो, आपलं उत्तर आलं पाहिजे. खींच के तान, खींच के तान, अरे खींच के तान, धनुष्यबाण, खींच के तान, धनुष्यबाण, खींच के तान. धनुष्यबाण. जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.